नवापूर तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा. या गावात झाली घरांची पडझड, पत्रे उडाले. डोंग परिसरात घरांची पडझड, शेतीचे अतोनात नुकसान. नवापूर तालुक्यातील ढोंग परिसरात आज दुपारी निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. अचानक बदललेल्या हवामानामुळे जोरदार वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि आलेल्या चक्रीवादळाने या भागाला अक्षरशः झोडपून काढले. या नैसर्गिक आपत्तीत घरांचे पत्रे उडाल्याने अनेक संसार उघड्यावर आले असून शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विद्युत खांब कोलमडल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला आहे. दुपारच्या सुमारास आलेल्या या वादळाचा वेग इतका प्रचंड होता की ढोंग गावातील अनेक कच्च्या घरांवरील छपरे आणि पत्रे कागदासारखे हवेत उडून गेले. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली. घरात पावसाचे पाणी शिरल्याने धान्य आणि कपड्यांचे नुकसान झाले असून अनेक कुटुंबांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतात उभी असलेली पिके आडवी झाली आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. आधी संकटात असलेल्या बळीराजासमोर आता या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे संकट उभे राहिले आहे. चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका विद्युत वितरण यंत्रणेला बसला आहे. वादळामुळे परिसरातील अनेक मोठे वृक्ष उन्मळून विद्युत वाहिन्यांवर पडले, तर काही ठिकाणी विद्युत पोल जमीनदोस्त झाले आहेत. यामुळे ढोंग गावासह परिसरातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज खांब मोठ्या प्रमाणावर पडल्यामुळे पुरवठा पूर्ववत होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. परिणामी आजची रात्र ग्रामस्थांना अंधारातच काढावी लागणार आहे. निसर्गाच्या या थैमानामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत आणि पीडित शेतकरी व ग्रामस्थांना लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आर्तहाक ढोंग परिसरातील ग्रामस्थांनी दिली आहे. आज अचानक दुपारी 3-4 वाजे सुमारास आमच्या गावात चक्रीवादळ आणि मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला आणि अचानक मेन लाईनचे विद्युत प्रवाहाचे पोल जे आहेत ते खाली पडलेले आहेत. तरी प्रशासनाला विनंती आहे की आमच्या आजूबाजूच्या परिसरातील ते 3-4 गावात ते अंधारामध्ये राहतील, म्हणून शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर विद्युत प्रवाह आमच्या एरियामध्ये सुरू करावा शासनाने. कारण की हे उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि अचानक पावसामुळे आमच्या एरियामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तरी शासनाने लवकरात लवकर पंचनामा करावा आणि व्यवस्थितरित्या विद्युत प्रवाह सुरू करावा आणि जे काही नुकसान झाले त्याचं पण पंचनामा शासनाने करावा, ही शासनाला विनंती आहे. अचानक वायदन वारा होना, पाऊस होना, तर पत्रा डायरेक्ट उडीन सोलरवर पडत. काय नाव आहे तुमनं? परशुराम सीताराम. काय नुकसान होईल? पत्रा या सोलरनं पत्रा फुटे गेला. गाव ढोंग. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.